पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी नंदनवन पोलीस स्टेशनची तपास पथकाची टीम हद्दीमध्ये सर्चिंग करत असताना एका इसमाने त्याच्या घरी प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजाचा साठा केल्याबाबत माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी रेड केली आणि चेक केले असता त्या ठिकाणी आम्हाला एकूण 432 नायलॉन मांजाच्या प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजाच्या रील्स मिळून आल्या आणि त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर कारवाई केलेली आहे। यामध्ये आरोपीचं नाव आहे हुसेन खान सरफराज खान, वय 32 वर्ष, राहणार हसनबाग कब्रस्तानजवळ। त्याच्याकडे याबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की येणाऱ्या संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याकरिता हा नायलॉन मांजा विक्री करून त्याच्यातून आर्थिक फायदा कमवण्यासाठी त्याने ह्या रील्स खरेदी केलेल्या आहेत आणि ज्या वेळेला सण जवळ येईल त्यावेळेला पोलीस ॲक्टिव्ह होतात आणि मांजावरती प्रतिबंधित कारवाई किंवा मांजा पकडण्याचे काम चालू होते। त्यामुळे पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी त्याने पूर्वीच नायलॉन मांजाचा साठा करून लागेल तसा माल विकण्याचा त्याचा इरादा असल्याचे त्याने सांगितले। यामध्ये मोनोकाईट मांजा या कंपनीचे एकूण 240 चक्री आम्हाला मिळालेले आहेत आणि मोनोक्रिल गोल्ड मांजा याचे एकूण 192 चक्री असे एकूण 432 चक्री पोलिसांनी जप्त केलेली आहे। त्याची एकूण किंमत आहे 3,74,400 रुपये आणि ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त सर नागपूर शहर, माननीय जॉईंट सी पी सर, माननीय साऊथ रिजन सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 आणि माननीय ACP सर सकरदार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या नंदनवन पोलीस स्टेशनची तपास पथकाचे अधिकारी आणि टीम यांनी ही कारवाई केलेली आहे।